यानंतर जो सामना होईल निश्चित पाहतोय की आपण दीपराज इलेवन येवई आणि धर्मीर जुनादुर्गी, त्यानंतर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी, विपक्ष जनुमान टेंबवली, जॉली स्पोर्ट कामतगर सुमित कुमार गोंदवली, मयुरेश इंटरप्राइजेस भादवड आणि जनुमान पोगाव, श्री गणेश भरोडी, गावदेवी दिवे हे आजच्या दिवसामध्ये संघ असेल। तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पंचाचा इशारा येतोय ठीक 10 वाजून 5 मिनिटांनी पहिल्या चेंडूची हाताळणी पाहतोय। हा सामना फक्त 4 षटकाचा राहील, यानंतर पूर्ण सामने 3 षटकाचे राहील। गोलंदाज मयूर सज्ज होताना पाहतोय आपण। तर आजच्या दिवसातला पहिला चेंडू राईट आमोर द विकेट, मयूर सज्ज होताना बॉलिंग करण्यासाठी समोर बॅटर असेल विकी आणि नॉस्ट्राईकला पाहतोय आपण संदेश। पहिला चेंडू अतिशय चांगल्या लेंथवर होत होता, कटकटीचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि निघून गेले चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये। 4 षटकाचा सामना आजच्या दिवसातला पहिला सामना। कालचा दिवस ज्या टीमने गाजवला, ऋतिक इज ग्रेट बॅटर इन भिवंडी तालुका क्रिकेट, आणि पहिला दिवस ज्यांनी गाजवला तो म्हणजे जनुमान लाखिवली बसंग। वीर नावाचा वादळ आला होता आणि त्यानंतर अजितनी अप्रतिम उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन। याच पात्र हा फुलचा फटका पाहतोय आपण, नियंत्रित फटका करेल जेके स्पोर्ट जुना त्याने हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय। स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण, धाव संख्या 7, षटकारांनी संदेश आपली डावाची सुरुवात करते। एक चांगला फटका सजवला होता, गोलंदाज सज्ज होताना मयूर। यावेळेस पात्र असं वाटतं की बॅटची कट घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिपच्या मार्गे फरार होतोय, सीमा पार आलाय हा चौकार। सुनील पवार सर, एक तुम्हाला प्रश्न आहे की मिड विकेटला एक 10 वर्षाचा खेळाडू आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आणि मी तर म्हणेन की बाळा, तुझं टेनिस क्रिकेट खेळण्याचं वय नाहीये, कारण की तू पहिले शैक्षणिक क्षेत्रावर जास्त भर दे आणि आतापासून तू क्रिकेटच्या मैदानावर उतरलास, चांगली गोष्ट आहे। आज संडे आहे, रविवार, त्याच्यामुळे तू पण एन्जॉय करतो। तुला शुभेच्छा आहे टेनिस क्रिकेटच्या या सामन्यामधून, तुझं भविष्य खूप चांगलं जावं। मेडिकेटवर पाहतोय आपण 10 वर्षाचा हा चिमुकला क्रिकेटर कोलशेट टीमच्या माध्यमातून नेतृत्व करताना, आणि कपिल यांनी खूप छान प्रश्न विचारला, कारण की कपिल यांची बारीक नजर असते मैदानावर कोण काय आहे। गोलंदाज सज्ज होताना स्वीपचा फटका, हा मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार नाही जाणार। चांगलं क्षेत्ररक्षण, खूप मोठं एरिया कव्हरेज करायचं होतं, कव्हर केलं आणि टीमसाठी काही धावा वाचवलेत। टीमची धावसंख्या पुढे सरते आता मात्र पाहतोय आपण, धावसंख्या 11। चला आपण थेट प्रेक्षेपण आता 3 धावा कंप्लीट केलेले आहेत, पाहतोय आपण। धावसंख्या 13। चला, जे थेट प्रेक्षेपण संघ पाहत असेल त्यांनी विनंती असेल की आपण थेट प्रेक्षण बघून मैदानावर यायचं नाही, त्याच्या पूर्वी आपण अर्धा घंटा उपस्थित राहायचंय, कारण की हा शेवटचा दिवस आहे, म्हणून सहकार्य करायचं आहे। हा फटका पाहतोय, मनगटी फटका, टर्न केले चेंडूला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंगॉन क्षेत्राकडे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी पण नकारतोय। आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात जेके स्पोर्ट जुनादुर्गी टीमच्या माध्यमातून बिनबाद पाहतोय आपण 14। निश्चित आमचे राजेंद्र पाटील सरांचे सहकारी म्हणजे शिक्षक आदर्श भाऊ कारभारी सरांचं आगमन झालेलं आहे। काल त्यांचे चिरंजीव आले होते आणि UPSC म्हणजे सक्सेस झाल्यानंतर क्लास 1 ऑफिसर पोस्टर रुजू केल्यात, बाप असावा तर कसा, असं हे सिद्ध करताना पाहतोय आपण। प्रत्येक निश्चित कुठल्याही वडिलाला वाटणार नाही की आपला मुलगा हे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून
खेळावं त्याचं पहिला कॉल असतो की शिक्षणाच्या माध्यमातून मोठं घडावं. रुद्र येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरे षटक. या स्वतः फ्लिकचा फटका पाहतोय. अधुऱ्या मनाने हा फटका खेळला होता, हवेत होता आणि तोच चिमुकला मात्र पाहतोय मिडविकेट क्षेत्राकडे. त्या दरम्यान अतिशय वेगात मला वाटतं की या दोन धावा कंप्लीट, धावसंख्येत भरपडती धावसंख्या 16. चांगली सुरुवात जेके स्पोर्ट जुनादुर्गी टीमची. यावेळेस मात्र हवेत आहे आणि पहिला बॅटर परतीचा प्रवास करताना पाहतोय. धक्का बसलाय 16 धावसंख्येवर जेके स्पोर्ट जुनादुर्गी टीमला. जनुमान टेंबवली, त्यानंतर दीपराज 11 येवई आणि धर्मवीर जुनादुर्गी टीमचा कॅप्टन्स. येवई आणि जुनादुर्गी धर्मवीर स्पोर्ट जुनादुर्गी टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी, जनुमान टेंबवली, त्यानंतर दीपराज 11 येवई आणि धर्मवीर जुनादुर्गी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. चांगलं षटक हाताळताना इथं मात्र रुद्र पाहतोय आपण. राईट द विकेट डावखुरा बॅटर रणजित. इथं मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न टॉपेज आणि एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावेने लेखपाच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या 17. कोलशेत विपक्ष आपण जेके स्पोर्ट जुनादुर्गी पाहतोय आणि या जुनादुर्गी गावामध्ये तब्बल 16 संघ आहे. सकाळी आम्हाला माहिती मिळाली होती एकाच गावात मध्ये 16 संघ. क्या बात आहे. गोलंदाज सज्ज होताना हो दांडी गोल. धक्का बसलाय अजून एक. रुद्र घातक गोलंदाजी करताना. जय हनुमान लाखिवली टीमचे वीर पाटील व्यासपीठावर पाहतोय आपण. ज्यांनी एक षटकाराने आपल्या टीमला टॉप 3 मध्ये नेऊन ठेवलं होतं. वेलकम वीर, स्वागत आहे आपलं. गोल्डन मॅन म्हटलं तर वावगड ठरणे लाखिवली गावाचा हा वीर वीरनाथ पाटील. नवीन बॅटर पाहतोय क्रमांक 4 वर परेश येतोय. धर्मवीर स्पोर्ट जुनादुर्गी टीमचं आगमन झालेलं आहे आणि येवई टीमचा कॅप्टन आपण जर कुठे असाल किंवा कुठला खेळाडू आला असेल तर लगेच संपर्क साधायचे. त्यानंतर अंकलेश अनिल प्रतिष्ठान खार्डी. यावेळेस मात्र पाहतोय की हा फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू. सीमा पार आलाय हा खणखणीत चौकार. परिवाराचे आमचे राजेंद्र पाटील सर खूप मोठं व्यक्तिमत्व आहेत आणि पत्रकार आणि कपिल काल सरांसोबत चर्चा खूप काही झाली आणि हीच असोसिएशनला मजबूत करण्यासाठी
आपण प्रयत्न करणार आहोत. हा स्वीपचा फटका, म्हणजेच मराठीत जर बोललं झाडू फटका चांगला आहे, पण अतिशय वेगात या इथं मात्र 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण. वेलकम रोशन दादा, स्वागत आहे आपलं. लाखोली गावाचा खरा जर विचार केला आपण टेनिस क्रिकेटची गाईड कोण असेल तर रोशन. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पहिला आपण 23 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात होती, त्यानंतर मात्र रुद्र यांचं अतिशय अप्रतिम षटक हाताळलं गेलं आणि त्याचा परिणाम पाहतो की आता मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा होते. या षटकामध्ये एक चांगलं गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं होतं आपण दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय गौरव. गौरवचा पहिला चेंडू प्रश्न विचारला पाचीचं, पण ती अपील फेटाळून लावताना पाहतोय. अगली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात मिळते ती एक धाव. धावसंख्या पुढे सरकते ती 24, 2 बाद. टेंबवली टीमचा कॅप्टन आणि खाडी टीमचा कॅप्टन आपण सुद्धा संपर्क साधून घ्यायचा आहे. गोलंदाज सज्ज होतोय. राईट द विकेट. यावेळेस पाहता हा चेंडू स्वेर आहे. वाईटचा इशारा पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 25. निश्चित आम्ही या सातत्याने सूचना करतोय ज्या टीमचा सामना ज्या टाइमला असेल ते आपण उपस्थित दाखवायची, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणि राजेंद्र सर यानंतर प्रत्येक सामने आपण 3 षटकाचे ठेवणार आहोत. याच पाहता आडव्याटण्या फटका स्कोरलेग पंचायत ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग करताना पाहतोय. 1 धाव पूर्ण आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या संधीचं सोडणं केलंय. 2 धावा सहज कंप्लीट करताना धावसंख्या पुढे सरकते ती 27. कोलशेत विपक्ष जेके स्पोर्ट जुनादुर्गी अशी फाईट आपण पाहतोय. अजून एक जुनादुर्गीचा संघ इथं मात्र धर्मीर स्पोर्ट जुनादुर्गी संघ दाखल झालेला आहे. हो सुपला फटका. तिलकरत्न दिवसांची आठवण झाली. ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने हा फटका खेळला होता, पण नाव दिलंय इथं मात्र मुरबाडचा एक समालोचक आणि त्या फटक्याचं विश्लेषण आपण आंतरराष्ट्रीय कॉमेंटर आकाश चोपडा यांनी सुद्धा उल्लेख केला होता. धावसंख्या पद्धती आता मात्र 31 आणि खऱ्या अर्थाने हा फटका खऱ्या अर्थाने दिलशान यांनी खेळला होता. शिरगावचा सचिन पाटील लिलय्या हा फटके खेळतोय. मुरबाड तालुक्यातला महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्य करतोय. मुंबई पोलीस आणि मुरबाडचा तो एक सुपुत्र. सातत्याने या फटक्याची खूप छान रीतीने अभ्यास करून तो फटका खेळतोय. पण कोणी कॉपी करू नका. धोका पण या फटक्यामध्ये जास्त पाहतोय आपण. गोलंदाज गौरव सज्ज होताना पत्र राईट विकेट मारा करण्यासाठी. या स्पर्धा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट रिप्ले पाहणं इंटरेस्ट असेल. ज्या प्रकारे हा चेंडू आपण पाहतोय. नामवंत पंच योग्य निर्णय. ग्रेट ग्रेट डिसिजन पाहतोय आपण. डाव्या टीच्या खूपच बाहेर हा चेंडू होता.
सज्ज होताना गोलंदाज गौरव आणि यावेळेस पात्र मधली दांडी गुल होते. धक्का बसलाय अजून एक. कॅप्टन आज शेवटचा दिवस आहे. लॉट मध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकतो अशी माहिती आमचे आयोजक देताना यावेळेस मात्र छोट्या खेळाडूंनी प्रयत्न खूप चांगला केला होता. अनिश्चित अशी माहिती मिळते की ज्या टीमचा संघ जो संघ उशीर राहील त्या टीमला मात्र या स्पर्धेच्या बाहेर केला जाईल. गौरव सज्ज होताना परत दूर आणि त्या एंड कडनं मारा करण्यासाठी समोर बॅटर पाहतोय आपण खेळण्यासाठी सनी. राईट अमरतो विकेट. पुढचा चेंडू याच पाहता हा पटका स्विंग करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. स्कोरलेकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी आणि रॉंग एंड थ्रो पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 36. लाखिवली गावचे रोशनजी पाटील पाहतोय आपण एक चांगले क्रिकेटर. तसेच जुनादी गावचे विजय पाटील विशाल राऊत जुनादुगी यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. चला एवढी टीमचं जर आगमन झालं असेल तर आपण लगेच संपर्क साधायचे. तर गोलंदाज पाहतोय आपण प्रतिकेश. शेवटचं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर हा सुरेख फटका आहे. कडक आहे. चेंडूला फेकून दिले फाईन लेगच्या वरतून हा षटकार.
तर शिकायला आता मात्र संधी आहे. जर आपण बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी चेंडू जातोय तर तो झेल जर आपण कन्वर्ट केला तर त्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस राजेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिले जाईल. अख्खा दिवसभर ही सुविधा हा बक्षीस राहणार आहे. खेळाडूला नाही आहे. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र वाईड यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू छान कमबॅक करतोय. धावसंख्या पत्ता पण 42. दीपराज 11 यवई टीमचं संगणक आपण लगेच संपर्क साधायचे. त्याचबरोबर अनिल अंकलेश खार्डी यवई टीमचं आगमन झालेलं आहे. निश्चित आमचे हनुमान तरे दादा हे टीम सोबत असेलच. चला यवई टीमचा कॅप्टन आणि धर्मीर स्पोर्ट जुना दुर्गी टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. ओहो यावेळेस पात्र उंच आहे पण लांबी किती मिळेल हे पाहायचंय. 6 धावा मिळेल एवढी लांबी चेंडूनी प्राप्त केलेली आहे. हा षटकार काय क्लास फटका पाहिला पण 48 धावा येणारे अजून या षटकातले मला वाटते की किती चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचे ऑपरेटर आपण लक्ष द्यायचंय. हर्ष पाटील यांचं आगमन त्यांच्या समेत पाहतोय आपण. निश्चित पाटील फॉर्म हाऊसचे प्रोप्रायटर रणजित पाटील दादांचं आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम स्वागत आहे आपलं. यावेळेस पात्रा हा चेंडू पाहतोय की अतिशय चांगला होता आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि हा बॅटर धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुनदरी गावाचे संदीप जाधव दादा आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर अशा तऱ्हे पाहतोय की आपण 4 षटकाची समाप्ती आणि 49 धावा धावफलकावर पाहतोय आणि 50 धावाचं टार्गेट उभं केलंय. इथे मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट कोलचे त्या टीमच्या विरुद्ध शिवसेना शाखा प्रमुख संजयजी वारगडे साहेबांचं आगमन होताना पाहतोय. वेलकम सुस्वागतम साहेब. आणि जिथे उद्घाटन सोहळ्यात सुद्धा उपस्थिती आज पण आणि काल पण त्याची उपस्थिती होती. उपशाखा प्रमुख राजेशजी पाटील साहेबांचं आगमन. वेलकम साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अंकुशजी वारगडे साहेबांचं आगमन जुनादुर्गी गावाचे समाजसेवक. चला येवई आणि विपक्ष पाहतोय आपण आणि या सामना 3 षटकाचा राहील.
हॅलो हॅलो हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. लगेच आपण नाणेफेकी करून घेतोय. आपण पाहतायत संजयजी वाडकरी साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहतायत त्यांच्या समवेत जर या ठिकाणी आपण पाहिलं तर एखाद्या विद्यार्थ्याला घडवण्याच्या मागे शिक्षकाचा खऱ्या अर्थाने हात असतो. आमच्या सर्वांचे लाडके अर्थातच कारभारी सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने आपण पाहतायत येवई संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत धर्मवीर स्पोर्ट्स जुनांदुर्गी संघाचा कर्णधार. हे नाणं आपण पाहतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच नाण्याच्या एका बाजूने राजेंद्र पाटील सरांना आपण पाहतायत, तर दुसऱ्या बाजूने नाण्याच्या आपण पाहतायत खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्टचं किंग अर्थातच ज्याला संबोधलं जातं प्रिन्स मूवीज. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते आपण लगेच या सामन्याची नाणेफेकी करून घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहतायत सरांच्या हस्ते इकडनं मात्र नाणेफेकी होत असताना प्रिन्स मूवीज असं कॉल आहे आणि इकडनं आपण पाहतायत राजेंद्र पाटील अर्थातच जुनांदुर्गी संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी जिंकली आहे. चला मान्यवरांनी दोन्ही टीमच्या कर्णधारांना इकडनं मात्र शुभेच्छा द्यायच्या आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहताय तिकडनं मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. जुनांदुर्गी संघ अगदी लाखिवली जवळ आहे. इकडनं मात्र जिंकण्याचा मनसुबा स्पष्ट करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार आहोत. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. विरोधी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर ही स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन आणि 16वं पर्व आपण पाहतायत. गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित ही स्पर्धा, राजेंद्र दादांचा हे शो. आपण या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन बघायला गेलं तर खूप छान आयोजन पाहायला मिळतंय आणि राजेंद्र पाटील सरांचं जर मी आभार व्यक्त करतोय का इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि प्रत्येक वर्षी आमची टीम स्वतःहून इथे घेत असतात. आम्हाला त्यांचा समोरून कॉल येतो की तुमची टीम इथे खेळवणार आहोत. त्या अनुषंगानं त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने राजेंद्र पाटील सरांचं प्रेम आहे आणि नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. इकडनं मात्र नाणेफेकी गमावली आहे. येवई संघ जर आपण विचार केला तर भिवंडी तालुक्यातला दिग्गज संघ आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर याही संघाचा खूप वर्षापासून दबदबा राहिला आहे. परंतु इकडनं मात्र जुनांदुर्गी संघ मोठी चुनौती समोर आहे. नाणेफेकी हरलात. प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचं मानस असेल? 30 ते 40. नक्कीच ऑल द बेस्ट. तुमच्याही संघाला जास्त वेळ खर्च करणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सामना सुरू होतोय. चला जाऊया मॅचकडे. नाणेफेकी जिंकली आहे जुनांदुर्गी संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि फलंदाजी करण्याकरिता येवई संघाच्या कर्णधाराला प्राचारित केलं गेलंय. सन्माननीय आदरणीय नवनीतजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024. पहिलाच बॉल इकडनं मात्र जशाच तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलला इकडनं पाठवलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निकसह या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलंय 4 धावांकरिता. चौकार. हा सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला जाऊया मॅचकडे. सामन्याला होतीये सुरुवात. हा चेंडू मात्र बॅटनं स्लॉट मध्ये घेत असताना झेलची संधी तिकडनं मात्र पकडली गेली आहे. झेल मॅचची गोल्डन विकेट इकडनं प्राप्त केली आहे. मोठा आद्रा मैदानावर बसला गेलाय. फर्स्ट विकेट इज डाऊन. बॅटर बॅक टू द डगआउट. आपण
पाहता इकडनं मात्र अमन ज्याच्या विरोधामध्ये एक चौकार जरूर आला, त्यानंतर अमनने मात्र कमबॅक करत असताना साईराजची विकेट प्राप्त केली आहे. जो साईराज चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवत होता, त्या साईराजला आता मात्र मैदानामधनं परतीचा प्रवास करावा लागलाय. हा चेंडू मात्र सुंदर आहे. पहा वेग, पहा प्रचंड वेग होता. चेंडू पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने निघून गेला होता. फलंदाजाच्या आशा अपेक्षा चित्त करत असताना सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक देखणा मारा इकडनं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केला गेलाय. अमन देखील एक अपकमिंग यंगस्टर आहे, रायझिंग स्टार आहे, नौका खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये छाप सोडत असताना दिसलाय. इकडनं मात्र हा चेंडू खूप जास्त बाहेर आहे. पंच इकडनं मात्र ऍक्शन मध्ये येतील. पंचांचे दोन्ही हात समांतर, इकडनं अव्वांतर धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावफलकावरती ऍड होईल. या अव्वांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 6च्या घरामध्ये. 1-6. येवई संघाचा कर्णधार आणि जुनांदुर्गी संघाचा कर्णधार, जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी आमचे मुख्य आयोजक राजेंद्र पाटील सरांशी संपर्क साधायचे. सामना सुरू होण्याच्या आधी इकडनं आपण पाहताय सुरेख गोलंदाजी इकडनं केली जातीये. अमननं मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर खूप जास्त प्रभावित केलंय, कारण जिकडनं 50 धावांचं टार्गेट, 50 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. तिकडनं ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीच्या गोलंदाजीला अमननं इकडनं सुरुवात केली आहे. जबरदस्त गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग अटॅक इकडनं मात्र करत असताना दिसलाय अमन. अमनचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर फटका आहे. कव्हर पॉइंटच्या मधनं या चेंडूला दाढलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता अजून एक मोठा प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. एक सुंदर फटका आपण पाहिला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निकसह हा स्ट्रोक खेळून काढला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजाने वाचण्याचा प्रयत्न केलं आणि त्याच्या विरोधामध्ये इकडनं मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून एक पॉवरफुल स्ट्रोक फलंदाज गौरवच्या बॅटमधनं चौकार आलाय. गौरव देखील संघर्ष करताना दिसला, परंतु इकडनं त्याला देखील मार्ग सापडलाय. हा चेंडू फुल टॉस आहे, त्याचा खरपूस समाचार चेंडूला पाठवलंय. ओहो, वाडा शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग. सुंदर फटका, 6 धावा, षटकार. अगदी अमनच्या डोल्यावर जी थोडीशी झोप राहिली होती ना सकाळची, ती झोप इकडनं मात्र या फलंदाजानं उडवली आहे. काय जबरदस्त फटका. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मात्र लॉंग ऑफच्या वर्ण 6 धावांकरिता पाठवलं गेलं. आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र पाहुणे, अर्थातच आपण पाहताय लाखिवली गावचे उद्योगपती, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहतायत. आणि त्याच समेत आपण पाहताय इकडनं मात्र उपस्थित झालेत अविनाशजी शिकारी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय सध्याच्या घडल्या तरी जुनांदुर्गी गावचे संघ इकडनं मात्र खेळ करताना आजच्या दिवसामध्ये दिसतील. आणि त्याकरिता आपण पाहतायत नक्कीच जेव्हा जेव्हा आपल्या गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा पाहुणे आणि प्रेक्षक मोठ्या संख्येमध्ये इकडनं मात्र उपस्थित होत असतात. आपण पाहतायत ऍक्च्युली विचार केला तर केएन टावरे स्कूल जुनांदुर्गी, अगदी ज्या स्कूलमध्ये आम्ही देखील शिक्षण घेतलं आणि त्या आपण पाहतायत स्कूलमधले या ठिकाणी मात्र सर्व शिक्षक उपस्थित झालेत. अर्थातच आपण पाहतायत भाऊ कारभारी सर असतील, त्याचबरोबर आपण पाहतायत या दरम्यान चेंडू मात्र अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चेंडू चालाय गलीमधनं क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर. एक सुंदर फटका. पहा
अप्रतिम स्ट्रोक इकडनं मात्र पहिलाच बॉल परेशला इकडनं मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय कारण ज्या पद्धतीचा स्ट्रोक होता परेश आले आणि त्यांच्या पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलं गेलंय 4 धावांकरिता चौकार. इकडनं आपण जर विचार केला तर हलक्या हाताने फक्त चेंडूला ग्लान्स केलं होतं. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर इकडनं केलं गेलं होतं, टेक्निकचा वापर आणि 4 धावा इकडनं वसूल केल्या गेल्यात. सरळ बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय डीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्समध्ये इकडनं पाहायला मिळतीये आणि या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं ना तर आता मात्र धावफलक पुढे जात असताना 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलं गेलंय. जिकडनं फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये थोडंसं मागं पडलं गेला होता फलंदाजी करणारा संघ, त्यानंतर गौरवची ती फलंदाजी पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करणारी राहिली आहे. गोलंदाज परेशच्या विरोधामध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक सुंदर चेंडू आलाय त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रणजित उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, क्वालिटी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतायत डीप लॉंग ऑन मध्ये. नक्कीच आपण पाहताय आजचा दिवस जर या स्पर्धेचा विचार केला तर मेगा फिनाले डे आणि आजच्या दिवसामध्ये जो संघ उपस्थित राहणार नाहीये वेळेवर त्या संघाला बाद देखील करण्यात येईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय कारण आजच्या दिवसामध्ये आम्ही कोणत्याही संघाकरिता थांबणार नाही आहोत कारण आजच्या दिवसामध्ये मेगा फिनालेचा सामना देखील खेळवणे या ठिकाणी बाकी आहे. जर आपण विचार केला या स्पर्धेचा तर नक्कीच पहिले 2 दिवस पूर्णपणे लाखिवली गावाच्या नावावर राहिलेत. पहिला दिवस अक्षरशः अजित पाटीलनं वीर पाटीलनं गाजवला आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं जय हनुमान लाखिवली टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाली आणि कालच्या दिवसामध्ये ऋतिक गडगनं गाजवलेला तो दिवस आणि गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली बी देखील टॉप 3 मध्ये दाखल झाली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ राहिला लाखिवली गावाचा. आपण पाहतायत कालचा दिवस जर आपण पाहिला इकडनं गाजवला वाडा शॉट ऑफ द डे, काय जबरदस्त स्ट्रोक, अगदी डोल्यांचं पाडणं फेडणारा मनाला प्रेमात पाडणारा फटका इकडनं मात्र किसला गेलाय. गौरवच्या बॅटमधनं 6 धावा षटकार. नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीमचे कर्णधार, एका बाजूने खर्डी संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूने टेंबिवली संघाचा कर्णधार, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरला, पहा सुंदर फटका आहे, गॅप मध्ये एंटर केलाय, हा चेंडू देखील थांबणार नाहीये. इकडनं मात्र गौरव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगाबाईला सुरुवात झाली आहे. 4 धावा चौकार. आपण पाहतायत या ठिकाणी मात्र वखारे साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत अगदी जर विचार केला तर इकडनं मात्र दीपराज 11 येवई संघाचे जर आपण पाहिलं तर ओनर आहेत, त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळतोय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये इकडनं मात्र सुरू केली आहे या बॅटरनं. जर आपण विचार केला तर गौरव वाडा ग्रेट बॅटिंग, इकडनं मात्र क्रिकेटचं क्लास, तुमच्याकडे क्लास असणे खूप गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने इकडनं क्लास दर्शवत असताना देखील बॅटर दिसलेत. हा चेंडू मात्र फुल टॉस आहे, बॅटनं उडवण्याचा प्रयत्न, मॅचची गोल्डन विकेट हवेमध्ये पकडलाय तिकडे झेल, परंतु प्री हिट
असणारे इकडनं भीमर चेंडू पंच दर्शवत आहेत. इकडनं मात्र भीमर चेंडू आहे. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने 100% एफर्ट्स लावले होते. झेल जरूर पकडला गेला परंतु इकडनं मात्र पंचांचा इशारा आलाय भीमरचा आणि पुढच्या चेंडूवर फ्रीडची मेजवानी देखील असेल. इकडनं मात्र मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत दीपराज फाउंडेशनचे मालक अर्थातच अशोकजी वखारे साहेबांचे या ठिकाणी विनायकजी वखारे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. आपण पाहता डीपेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मात्र चेंडूला फील्ड केलंय. दुसरी धाव देण्याचा प्रयत्न अप्रतिम. त्या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतायत. पाहता पाहता 2 धावा इकडनं पूर्ण देखील केल्या गेल्यात. आपण पाहतायत दीपराज फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत साहेब आणि त्यांचे या ठिकाणी मात्र आगमन झालंय. धावफलका जर आपण विचार केला तर आता मात्र 38च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलं गेले. 1-38 पूर्णपणे आता मात्र जुनांदुर्गी संघाचे खांदे इकडनं मात्र लूज झालेत असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये कारण ज्या पद्धतीची फलंदाजी या सामन्यामध्ये गौरवनं केली आहे. काय जबरदस्त स्ट्रोक अटेंड केले गेले. एका क्षणासाठी असं वाटत होतं की डावखोऱ्या हाताचा बॅटर षटकार ठोकतोय की काय कारण एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लॉंग ऑफला ज्या पद्धतीने स्ट्रोक अटेंड केले गेले होते. आपण पाहता इकडनं मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आपण पाहतायत रणजितला गोलंदाजी मार्कवर आणलं गेले. चला जाऊया मॅचकडे. तिकडे मात्र आता विचार केला तर शेवटचे 12 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 12. जिकडनं आव्हान खूप मोठं वाटत होतं 50 धावांचं आव्हान होतं 4 षटकांमागे. तिकडे मात्र जर आपण विचार केला हॅलो या ठिकाणी अविनाशजी शिकारी साहेब समाजसेवक जुनांदुर्की, अंकुशजी वारगडे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख जुनांदुर्कीचे राजेश पाटील, शिवसेना शाखा प्रमुख जुनांदुर्की संजयजी वारगडे, तसेच भारतीय सैनिक संतोषजी पाटील, द्वारकानाथ भालेकर लाखिवली गावचे जावई, आमचे सहकारी भाऊ कारभारी सर, तसेच नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे विनायकजी वखारे दीपराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक एवई या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चला जाऊया मॅचकडे. इकडनं मात्र आता आव्हान उरले 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. रणजितचा पहिलाच बॉल पहा सुरेख आहे. बोटातली जादू इकडनं मात्र रणजितनं दाखवली आहे. पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर मोमेंट प्राप्त करणारा होता. बॅटरला बीट करून चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रणजित करे जर आपण विचार केला तर खूप सारी गुणवत्ता आहे. इकडनं मात्र ती स्पष्ट करावी लागेल. हा चेंडू इकडनं मात्र फ्लिक ऑफ द रेस सुंदर फटका. चेंडूला गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण केली गेली आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि जय हनुमान टेंभवली दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज आपण पाहतायत रणजितनं इकडनं मात्र चांगल्या गोलंदाजीची सुरुवात जरूर केली आहे. या ठिकाणी टेंबिवली गावचे सन्मानित पोलीस पाटील अच्युत नांदुरकर साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गिरीधर पाटील साहेब जे वळगावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत. यावेळा मात्र उत्तुंग फटका आणि षटकार पेस होते. तसेच आमचे टेंबिवली गावचे समाजसेवक सन्माननीय नारायण पाटील नारायण भाईदास पाटील साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. इकडनं मात्र जर आपण पाहिलं तर एक सुंदर स्ट्रोक आलाय मिड विकेटच्या वर्ण. हा 6 धावांकरिता प्रहार इकडनं मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं होताना पाहतोय. पूर्णपणे आता मात्र फलंदाजी करणारा संघ फ्रंट फुटला आलाय. गोलंदाजी करणारा संघ बॅक फुटला जात असताना आपण पाहत आहेत. काय कमालीची फलंदाजी इकडनं मात्र सुरू केली आहे या बॅटरनं. हा चेंडू देखील सरळ बॅटनं ऑन दी अप लॉंग ऑनला पकडलाय झेल आणि तिकडे मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डग आउट. हदरा क्रमांक 2 फलंदाज तंबूचे अस्त्र याला.
दरम्यान पाहतोय की आपण एक आदर्श शिक्षक पाहतोय आपण आदरणीय भाऊ शंकर कारभारी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला का होईना आपण 500 रुपयाच्या रोख रकमेचं त्यांनी देणगी दिले. दादांचं मी मनापासून अभिनंदन करेन. तसेच गिरीधर रघुनाथ पाटील साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाहतोय आपण महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघ चे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आहेत पोलीस पाटील साहेब. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय की आम्हाला बंद लिफाफामध्ये देणगीच्या स्वरूपात त्यांनी लाख मुलाचं सहकार्य केलेलं आहे. गिरीधर रघुनाथ पाटील साहेब आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय. वलगावचे पोलीस पाटील साहेब तेच आहेत पाहतोय आपण. धन्यवाद साहेब. तसेच अच्युत नांदुरकर साहेब हे पोलीस पाटील टेंबोली गावाचे आहेत. कालपणदा दादांनी उपस्थित दर्शवली होती. वेलकम साहेब. आपलं पण स्वागत आहे. हा चेंडू मात्र अगदी सोडून दिलाय. अव्वांतर धाव इकडनं प्राप्त होईल. पूर्णपणे दबाव आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. इकडनं मात्र पूर्णपणे विजयाचा सुगंध गरवडायला सुरू झाली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जर आपण पाहिलं तर पूर्णपणे आता सामना झुकला गेलाय. ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे या इनिंग मध्ये शेवटचे 8 चेंडू. जुनाजी गावचे पोलीस पाटील बाळाराम पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. पोलीस पाटील जुनाजी गावाचे आहेत. वेलकम साहेब. आपलं पण हार्दिक स्वागत आहे. इकडनं जर पाहिलं तर आपण विकेटचं पतन जरूर झालंय. फलंदाज तंबूच्या अस्त्र्याला गेलाय. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर पूर्णपणे आता मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघ वरचढ ठरताना दिसलाय. कारण जिकडनं 50 धावा सेट केल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. त्यानंतर फलंदाजी करण्याकरिता जर आपण पाहिलं ना तर साईराज आणि त्याच्या सोबतीने आपण पाहिलं रुद्र आले आणि त्याने चांगली फटकेबाजी करत असताना सध्या तरी या सामन्याला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेत. खास करून या सामन्याचा जर आपण विचार केला तर या सामन्यातील की फॅक्टर जे राहिले अर्थातच गौरव याने चांगली फटकेबाजी केली आहे या सामन्यामध्ये. हा चेंडू मात्र डब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा इकडनं मात्र फलंदाजाला बीट करत असताना इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. या षटकाची देखील झाली आहे समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 3ची गरज. सामना जोपर्यंत क्रिकेट हा असा केले ज्यामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव घेतली जात नाहीये तोपर्यंत सामना संपला असं गृहीत धरलं जात नाही. इकडनं मात्र शेवटचे 6 बॉल 3ची गरज. आहेत मान्यवर पाहुणे या ठिकाणी मात्र सकाळच्या सत्रापासून गर्दी करताना दिसले. कारण आपण अगदी विचार केला गेल्या 2 दिवसामध्ये देखील मान्यवरांची मांदी आली आपण पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये देखील जर आपण विचार केला ना तर मान्यवर पाहुणे मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला भेट देताना दिसलेत. कारण ही स्पर्धा एक मानाची सन्मानाची आहे. आपण सातत्याने पाहत असतो. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये जर आपण पाहिलं आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय राकेशजी केणे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतायत प्रभाकर गुलवीजी निंबवली गावचे उद्योगपती साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण पाहताय राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र त्यांचे मामाश्री आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. शेवटचा दिवस फायनल डे आपण आज पाहतायत. फायनल डे मध्ये इकडनं मात्र जर आपण विचार केला तर सध्याच्या घडल्या तरी पहिल्या फेरीमध्ये 2 संघ एकामेकाच्या विरोधामध्ये. एका बाजूने जेके स्पोर्ट्स जुन आंदुरकी आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत. शेवटचे 6 बॉल 3ची गरज. सामना कोणताही संघ जिंकू दे आपण सामन्यामध्ये रंगत जरूर निर्माण केली आहे. पहिलाच बॉल. इकडनं मात्र पहिला चेंडू कट केला गेलाय. सरळ क्षेत्ररक्षक निवडलं गेलंय. पहा सामन्यामध्ये आता मात्र रोमहर्षकता वाढली आहे कारण पहिल्याच बॉलवर इकडनं मात्र गोलंदाजाने सफलता प्राप्त केली आहे. बॅटर इज अ बॅक टू द डग आउट. फर्स्ट विकेट या षटकामध्ये मात्र प्राप्त केलाय. पहिल्याच बॉलला इकडनं मात्र विकेट मध्ये परिवर्तन केलं गेलंय. फलंदाजाला तंबूच्या अस्त्र्याला जावं लागेल. बॅक टू द डग आउट. आपण पाहतायत दशरथजी केणे गुरुजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत सेवानिवृत्त मुख्याध्यापक देखील आहेत या स्पर्धेमध्ये. साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मात्र गर्दी पाहायला मिळते. कारण राजेंद्र पाटील सरांनी जर आपण विचार केला तर नक्कीच
के एन टावरे विद्यालयामध्ये त्या ठिकाणी राजेंद्र पाटील देखील शिक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने असं कोणतं क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये राजेंद्र पाटील सरांचं नाव आहे नाही आहे खऱ्या अर्थाने. इकडनं जर आपण पाहिलं तर सामना रंगतदार स्थितीकडे चाललाय सध्या तरी आपण वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. शेवटचे 5 बॉल 3 धावांची गरज इकडनं मात्र उरलीत. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गौरव. आपण पाहताय जर साहेबांचा आपण विचार केला तर गेल्या 16 वर्षापासून कंटिन्यू या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता येत असतात आणि साहेब आपलं देखील मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश. हा चेंडू मात्र सरळ बॅटनं उडवलाय. जेलची संधी पकडली गेली आहे. जेल अजून एक विकेट. पहा मॅच मध्ये आता मात्र मोमेंट क्रिएट केलाय. आपण पाहतायत वलगावचे पोलीस पाटील गिरीधरजी रघुनाथ पाटील आणि त्याचबरोबरीने आपण पाहतायत जर आपण विचार केला तर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र देणगी स्वरूपात या ठिकाणी मात्र प्राप्त झालं. त्याबद्दल साहेब आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतायत बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 हदरे इकडनं मात्र प्राप्त केलेत गोलंदाजानं. चला चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचे 4 बॉल 3 ची गरज आहे जिकडे 6 चेंडू मध्ये 3 ची गरज होती. पहिले 2 चेंडू इकडनं निर्धाव आलेत. चला वेल कमी खर्च करायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला आपण वेल कमी खर्च करायचंय. शेवटचे 4 बॉल 3 ची गरज. मी अगदी वडपे येथे समालोचन करण्याकरिता गेलो होतो. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज होती. खऱ्या अर्थाने आयोजक